नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज साधारणपणे 24 तारखेचा रात्रीचा हा व्हिडिओ बनवतोय. उद्या 25 तारखेपासून कसे वातावरण असेल बघा. तर मित्रांनो, मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. मुंबईला जवळपास सांताक्रुज वगैरे कुलाबा परिसरामध्ये 275 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. आपण ते बघूच. मध्य प्रदेशकडे देखील आज दुपारनंतर मान्सून सरकला. परंतु मान्सून येतो तो वीक काय, तर एल्निनोचा प्रभाव तर आहेच. इंडियन ओशन डायपोल न्यूट्रल आहे. परंतु आज काही रिसर्चर्स लोकांचं मी त्या ठिकाणी बघितलं, इंटरनॅशनल रिसर्चर्स संशोधक आहे त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी जो मस्करीन हाय म्हणतो आपण त्याला, जो मॉरिशस देशाजवळ ह्या ठिकाणी जो काही टर्न मारतो आयटीसीच्या, तर ह्या ठिकाणी लो प्रेशर डेव्हलप झालंय. त्याच्यामुळे जो सोमालियन जेट स्ट्रीम जी भारताकडे येते ती वीक त्या ठिकाणी येते. तर बघा मित्रांनो, आता काय होतंय तुम्ही बघताय ह्या ऍप वरून असं तुम्ही लक्षात येत असेल की साधारण हा वर्ल्ड मॅप आहे. या ठिकाणी वाऱ्याच्या दिशा कोणत्या दिशेला वाहत आहे तुम्ही बघा. या ठिकाणी भारताकडे बाष्प तर येत आहे, परंतु ते बंगालच्या उपसागरातून ते जाते सरळ प्रशांत महासागरामध्ये. त्याचं कारण की मेखला आणि हिगोस नावाचे दोन चक्रीवादळ ते पूर्व तैवान देशाजवळ बनलेले. बघा या ठिकाणी फिलिपाईन्स आणि तैवान देशाजवळ बनलेले. त्याची जी स्पीड आहे 130 किलोमीटर प्रति तास, 998 हेक्टोपास्कल हवेचा दाब. आणि त्यानंतर हिगोस जे बनलेले ते थोडंसं वीक जरी असलं, पण ह्या दोन चक्रीवादळांच्या प्रभावामुळे आपला जो मान्सून आहे त्याचं 50% बाष्प त्या ठिकाणी खेचलं गेलंय. तर याचा प्रभाव आता काय होईल की 3 दिवसानंतर ह्या ज्या सिस्टम ह्या बाजूला जाणार. आता एल्निनोचा प्रभाव असल्यामुळे होतं काय, पूर्वी जेव्हा लानिना होता या ठिकाणी तयार झालेली चक्रीवादळ लो प्रेशरची भारताच्या बाजूला यायची, परंतु आता हाच फरक आहे एल्निनोचा की आता ते त्या बाजूला जात आहे सरळ. आता ह्या मेघला आणि हिगोसच्या परिणामामुळे तुम्ही बघू शकता की वाऱ्याची जी वाईट बंगालच्या उपसागरात या मार्गे इकडे जाते, पण जवळपास भारतापासून 5,000 किलोमीटर इतक्या अंतरावर येते. त्याचा प्रभाव हा अजून 3 दिवसामध्ये नष्ट होईल. त्यानंतर जो वाऱ्याचा जो फ्लो आहे तो पुन्हा एकदा भारताच्या बाजूने होऊन या ठिकाणी 28-29 तारखेला एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आणि आपल्याकडे पाऊस वाढणार. आता कशा पद्धतीमध्ये आज पावसाच्या आणि पुढील वातावरण बघू. आज जवळपास बघा मान्सून जो नॉर्मल डेट आहे मीन्स जूनच्या आसपास, तर जी आहे त्या डेटच्या आसपास मान्सून आज संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागात त्या ठिकाणी पुढे सरकला. मध्य प्रदेशमध्ये देखील दुपारी नंतर आज पाऊस होता. ढगांचा दायरा जर बघितला तर बघा तुम्ही अशा पद्धतीने मध्य प्रदेशवर देखील ढगाळ वातावरण होतं. परंतु आज उत्तर महाराष्ट्रातील आणि कोकणातील जे वातावरण ते मध्य महाराष्ट्रात त्या ठिकाणी सरकलं आणि तिकडे पाऊस झाला. तर बघा वाऱ्याची दिशा जर बघितली तुम्ही तर मान्सूनचे वारे चांगल्या प्रकारे येत आहे, परंतु ह्या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. मित्रांनो, ते नकोय व्हायला. इथे हाय प्रेशर पाहिजे. इथे अधिक दाब असला की भारताकडे जोरदार बाष्प घेऊन येतं आणि हाच प्रॉब्लेम नेमका मस्करीन हाय आपण ज्याला जे सोमालियन जेट स्ट्रीम म्हणतो, इथे ती बनलेली आहे सध्या आता. परंतु पुढच्या काळात ती कमी होण्याची शक्यता आहे. पुढे जर 4 जुलैच्या आसपास आपण जाऊन जर बघितलं वाऱ्याची दिशा, तर असं पद्धतीनं दोन्ही समुद्रातून जो वाऱ्याचा जो मिलाप आहे तो होतो, म्हणून पावसाचे चान्सेस वाढताना दिसतात. सध्याची सिच्युएशन मी जे सांगितलं होतं की मेघला चक्रीवादळाच्या परिणामामुळे आपलं मान्सूनचं बाष्प कसं खेचलं जात आहे बघा. इकडे मेघला आणि हिगोस चक्रीवादळ जे आहे ते ह्या बाजूला ऍक्टिव्ह आहे सध्या. आता मुंबईला ह्या वर्षातला सगळ्यात जोरदार पाऊस पडला. अगदी 300 मिलीमीटर पाऊस मुंबईला कोसळला. बघा मित्रांनो, मुंबई कोलाबा 248 मिलीमीटर, मुंबई सांताक्रुज 225 मिलीमीटर, त्याही पेक्षा 300 मिलीमीटर पर्यंत देखील काही भागात पाऊस कोसळला. महाबळेश्वरला 157 किलोमीटर, डहाणू 130 किलोमीटर, त्यानंतर जो माथेरान वाशिम वगैरे इकडे मराठवाड्याच्या विदर्भाच्या भागात देखील 88 मिलीमीटर पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे. चंद्रपूरकडे देखील बघा रत्नागिरी 56 मिलीमीटर पाऊस, त्यानंतर चंद्रपूर 49 मिलीमीटर पाऊस हा पडला. म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस हा चांगला झाला. आज दुपारनंतरची सिच्युएशन जर बघितली तर मुंबईच्या आसपास कमी दाब पट्टा तर ट्रप बनलेली आहे, परंतु ते क्षेत्र मध्य महाराष्ट्र इकडे विदर्भाकडेही पाऊस आधी नव्हता. नंतर मागून कोकण आणि उत्तर महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे पाऊस नव्हता. मात्र महाराष्ट्राच्या मधल्या भागात हा जो आहे हा या भागात त्या ठिकाणी पाऊस होता. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की आज दुपारी ह्या भागात त्या ठिकाणी पावसाचा दायरा हा होता. मित्रांनो बघा, मान्सून तर महाराष्ट्रामध्ये आलाय. आता मी पहिल्यापासून देखील सांगतोय की आपण ज्या पद्धतीने जसे जसे अपडेट माझ्यापर्यंत येतील तसे तसे अपडेट देण्याचा प्रयत्न करतो. आयटी जो इंटरनॅशनल रिसर्चर्स होते त्यांनी जे सांगितलं की आजच्या मेघला चक्रीवादळाच्या बाष्पामुळे बाष्प खेचलं जात आहे, हा एक भाग.
आणि जो सतत भारताच्या आसपास जे काही एन्व्हायरमेंट आहे त्या वातावरणाचा अभ्यास करावा लागतो की काय नेमकं सिच्युएशन डेव्हलप होते, मान्सूनला कुठे अडथळा येतो. तर ह्या अशा प्रकारचे अडथळे येतात, तो 3-4 दिवसात आपल्याकडे दूर होईल. आता सध्या जे काही कंडिशन आहे महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल बघा. तर साधारणपणे उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये पाऊस हा आज जसा होता, आज पावसाचा इकडे खंड पडला, परंतु तो पाऊस 28 तारखेनंतर पुन्हा एकदा 28-29 तारखेनंतर तो पाऊस वाढताना दिसतो. त्याच्यामुळे मान्सूनचं ढग तर आता व्हायला लागले. त्याच्यामुळे जे काही OLR आपण ज्याला म्हणतो आउटगोईंग लॉंग रेडिएशन कमी झालं, सूर्याची उष्णता कमी झाली, पिकांना ती चांगली आहे. त्याच्यामुळे जे वळीव पाणी होते ते थांबले. मात्र मी जे काल बोललो होतो सकाळच्या व्हिडिओमध्ये की विदर्भाकडे मात्र तापमान अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी वळीव वातावरण तयार होईल आणि ते दुपारनंतर तयार झालं. विदर्भ काही मराठवाड्याच्या भागामध्ये तो पाऊस देखील त्या ठिकाणी झाला. 28 नंतर पाऊस वाढताना दिसतो आणि नंतर त्या चक्रीवादळाचा प्रभाव गेल्यानंतर कलकत्त्याजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आणि त्याच्या प्रभावामुळे आपल्याकडे साधारणपणे जो येणार त्याच्यामध्ये 4 जुलै, 2 जुलैला थोडेफार स्पेल दिसतात. 4 जुलै नंतरही पावसाची शक्यता ही वाढताना आपल्याकडे दिसते. आणि राज्यामध्ये बघा ज्या ठिकाणी पाऊस झाला मित्रांनो, तर साधारणपणे पुरेशी ओल असेल तरच पेरणी करा. कोरड्यामध्ये कोणीही पेरणी करू नका. कारण कितीही जबरदस्त पाऊस झाला तर तो पाऊस खाली अगदी जर उकरला तर 1 फुटाच्या आत ते कोरडंच निघतं. किंवा काही ठिकाणी अजून पाऊसच झाला नाही, काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला, काही ठिकाणी जबरदस्त पाऊस झाला, त्या ठिकाणी चालेल. परंतु ज्या ठिकाणी कुणीही अजून धूळ पेरणी करू नका. कारण तितकीशी पुरेशी काही अजून आपल्याकडे ओल बऱ्याच भागात नाहीये आणि उशीर देखील झाला नाही पेरणीला. म्हणून पुढच्या ज्या काही 8 दिवसामध्ये जो काही पाऊस होणार आहे त्यानंतर तो पेरणीचा निर्णय तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. कारण एवढ्यावर पेरणी केल्यानंतर जर पावसाने 1-2 दिवसाचा, 4 दिवसाचा खंड पडला तरी दुबार पेरणीचं संकट येतं. म्हणून अजून थांबून घ्या, अपडेटकडे लक्ष राहू द्या आणि त्यानुसारच पेरणीचा निर्णय त्या ठिकाणी घ्या. साधारणपणे पावसाची शक्यता परत एकदा 28-29 तारखेला दिसते. त्यानंतर पुन्हा एकदा विदर्भाकडून पावसाला 2 तारखेला सुरुवात होईल. ती 4, 5, 6, 7 वाढत जाते. तर त्या सिस्टमचा प्रभाव कसा असेल? कारण मित्रांनो बघा, पाऊस असा नाहीये की दीपक जाधवने पाऊस सांगितला आणि तो तसाच पडतो असं नाही. सतत कुठल्या ना कुठल्या सिस्टम या वेगवेगळ्या समुद्रामध्ये भारतापासून 5, 6, 7 हजार किलोमीटर अंतरावर देखील ज्या सिस्टम बनतात त्याच्या प्रभावामुळे मान्सून खेचला जातो. हा एक अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार सगळ्या शेती कामाचं नियोजन करा. त्याच्या प्रभावामुळे मान्सून खेचला जातो. हा एक अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार सगळ्या शेती कामाचं नियोजन करा. चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझे लवकरच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.